या धरणाच्या पाचही दरवाज्यातून खऱ्या अर्थानं पाणी सोडण्यात आलेलं आणि यामुळे नदीला अक्षरशः दुथडी वाहू लागलेली आहे आणि त्यातूनच खरं तर या गौबिंदू जणू काही मनाला स्पर्श करावा असा हा आनंद लुटण्यासाठी पर्यटकही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहे। एकूण पाहिलं तर डिंबे धरण हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असणाऱ्या 13-13.5 टीएमसी असणारा हा जलयुक्त साठा आहे आणि या डिंबे धरणाचा प्रामुख्याने आंबेगाव, शिरूर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत या तालुक्यांना शेतीचा मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा केला जातो। तसेच पिण्याच्या पाण्याच्या गरजेनुसार या धरणाची तहानही भागवली जाते। अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं तर निसर्गाने वेढलेला हा हुतात्मा बाबू गेनू जलाशय म्हणून नावाने ओळखला जातो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा जो शुभ्र प्रवाह कोसळताना पाहायला मिळत असताना परिसरातील निसर्गाचे मनमोहक आणि तितके द्रुतरूप पाहण्यासाठी या धरणाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक, परिसरातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात आणि या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडू लागल्याने डिंबे धरणाच्या परिसरातील जे माळीण आहे, औपे आहे आणि भीमाशंकर परिसरातील धबधबे खळखळून वाहू लागलेले आहे। यामुळे डिंबे धरणाच्या पाणी साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी 20,000 क्युसेक इतक्या वेगाने पाणी सोडल्यानंतर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत असताना प्रवाशांनी या भागातून प्रवास करताना सतर्कतेच्या गोष्टी लक्षात घेऊनच आपण प्रवास करावा, अन्यथा प्रवास टाळण्याची या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, आंबेगाव, पुणे। सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात यायचं असेल आणि पर्यटन वर्षापर्यंतचा आनंद लुटायचा असेल तर अत्यंत असा हा मनमोहक असा नजारा तुम्ही इथे पाहू शकता। उलट्या दिशेने वाहणारा हा कावळेसादचा धबधबा हा